स्वामींच्या रथाच्या सारथी बैलजोडीच्या मानावरून आता वाद निर्माण झालाय। उमेश रानवडे यांचे बैलजोडीसह बेमुदत आंदोलन करण्यात आलंय। बैलजोड नियमित समितीने शिफारस करून ही डावल असल्याचा उमेश रानवडेंचा आरोप आहे। काय सांगणार, आज बैलांना घेऊन तुम्ही इथं महाद्वारापाशी पोहोचलेले आहेत, कुटुंबासहित तुम्ही आंदोलन करताय, काय नक्की कारण आहे? रामकृष्ण हरी, आजची ही पहिलीच वेळ अशी आली आमच्या आळंदीकरांवर, ग्रामस्थांवर, की उपोषण करण्याची वेळ आली। माझ्यासारख्याला अनेक जण आहेत ह्याच्या पाठीमागे। तर ह्या बैल समितीच्या चुकीच्या निर्णयामुळे, ती अधिकृत सुद्धा नाही देवस्थान कमिटीची, तरी त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे व ज्या बैलांना त्या आधी अनधिकृत बैल समितीने मान दिला असं म्हणतात, त्या शिवाजी रानवडे हे त्या बैल समितीचे उपाध्यक्ष आहे आणि त्यांच्या वडिलांची, त्यांच्या मुलांची, आता त्यांच्या नातवाचा नंबर लावला त्यांनी ह्यावेळी पदाचा, आणि त्या बैल समिती उपाध्यक्ष ते त्या पदाचा गैरवापर करतात। तर हे देवस्थान समितीची पूर्णपणे चूक आहे। विश्वस्त नक्की कोण आहे? बैल समिती विश्वस्त आहे एका देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ते एका बैल समिती हे देवस्थानने ठरवावं आणि मनमानी कारभाराला चाप द्यावा। ह्याच्या आधी शिवाजी रानवडे म्हणून आहे, त्याच माणसाच्या 8 वेळा बैल गेला, त्याच माणसाची, त्याच्याच कुटुंबामध्ये, त्याच्या पोराच्या, वडिलांच्या आणि त्याच्या नातवाच्या नावाने आता बैल नेतोय हा माणूस। हा बैल समितीचा उपाध्यक्ष आहे आणि त्या समितीमधली सुद्धा त्याला साथ देतात। आणि त्याच्यामध्ये माझं असं म्हणजे हे संशयिक आर्थिक गैरव्यवहार होतोय त्याच्यामध्ये। देवस्थान कमिटीला चर्चा केली, 2 दिवसापूर्वी चर्चा झाली। विषय असा आहे की देवस्थान कमिटी काय करते की चोरांना साथ देते, असं झालंय। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।